शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. मोठी बातमी. 15 फेब्रुवारी नंतर या लोकांना मिळणार नाही रेशन दुकानातून धान्य. रेशन दुकानात जाऊन आजच KYC करण्याचे आदेश. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याचे आधार प्रमाणीकरण व KYC करण्याचा सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शिधाधारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व KYC न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे. निफाड तालुक्यात 17,000 पेक्षा जास्त शेतकऱ्याची नोंदणी करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत CSC केंद्रामार्फत सेतू सुविधा केंद्रात नोंदणी करावी. कृषी पूरक व सर्वच योजनांसाठी फार्मर ID आवश्यक आहे. 17,000 शेतकऱ्याची फार्मर ID नोंदणी. शेतीविषयक योजनांचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ. पुण्यातील 75,000 लाडक्या बहिणींकडे 4 चाकी. प्रशासनाकडे आली यादी, घेतला मोठा निर्णय. पुणे जिल्ह्यातील 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 4 चाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहे. टोमॅटोची लाली फिकी. दर घसरल्याने फटका. किलोला 5 ते 10 रुपये दर. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज होत असले तरी ग्राहकांमध्ये मात्र कमी दरात टोमॅटो मिळत असल्याचे समाधान दिसून येत आहे. महागाई. खाद्यतेल 5 रुपये तर साखर 4 रुपयाने महागली. खाद्यपदार्थामध्ये तेल, साखर या दोन्ही गोष्टी प्रमुख आहेत. याचे दर अधिक वाढले आहेत. तेल 5 रुपये तर साखर तब्बल 4 रुपयांनी वाढली आहे. आधीच धान्य भाजीपाला महागल्याने खायचे तरी काय असा प्रश्न पडतो. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लसूण, कांदा व सोबत तेल व साखरही वाढल्याने गृहिणीचे बजेट बिघडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खरेदी बंद. 500 कापूस उत्पादकांना खरेदीची प्रतीक्षा. शेतकऱ्यांना दिवसाची सिंचनाची सोय. जिल्ह्यातील एकूण 488 शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कुसुम घटक ब योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे. या योजनेतून सौर ऊर्जेवर चालणारा मोटर पंप मिळत असल्याने शेतकऱ्यांना विद्युत पुरवठ्यासाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाकरता ही योजना सोयीची ठरत असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात 309 कोटी धान्य चुकारे. धान खरेदीसाठी आता 31 मार्च पर्यंत मुदतवाढ. लाडक्या बहिणींना धास्ती. जिल्ह्यातील 17 जणींनी अर्ज करून पैसे नाकारले. 17,623 अर्ज झाले बाद, अनेकांनी केले परत. 4 चाकी वाहन, आधार कार्ड, बँक कार्ड, बँकेतील वेगवेगळी नावाची खाते आदीवरून अर्जाची पडताळणी होत आहे. विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला तसेच शासकीय नोकरीत असताना लाभ घेतला असल्यास अशा अर्जाचीही पडताळणी केली जाते. 2.5 लाखांच्या वर उत्पन्न असल्यास असा अर्ज बाद होत आहे. पारंपरिक शेतीला फाटा. 16 एकरात बटाट्याची लागवड करत 28 लाखाचे उत्पन्न. 70 दिवसात 1,750 क्विंटल निघाले बटाटे. भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथील सोनवणे कुटुंबियाने पारंपरिक पिकांना फाटा देऊन तब्बल 16 एकरात प्रायोगिक तत्वावर बटाटा पिकाची लागवड केली. त्यातून त्यांनी 70 दिवसात 28,50,000ची 1,750 क्विंटल उत्पादन काढले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे. 16 एकरात एकूण 1,750 क्विंटल उत्पादन निघणार आहे. हे बटाटे जळगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी नेत आहेत. यातून 20 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करण्यावर भर दिला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्यांची प्रगती होईल. लाल मिरचीच्या दरात 35% घट. खरेदी करण्याची शेतकऱ्याची मागणी. देशात लाल मिरचीचे भाव मागील वर्षात कमी होत गेले. सध्या मिरचीला 12,000 ते 14,000 दरम्यान सरासरी भाव मिळत आहे.